मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला ताब्यात घेण्यात आले। 2 आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला काल पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून मुसक्या आवळल्या। त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलीस कोणत्याही क्षणी मालवणमध्ये दाखल होतील। जयदीप आपटे कुटुंबियांना भेटण्यासाठी लपून छपून आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले। जयदीप आपटेला पकडण्यासाठी 7 पथकं नेमण्यात आली होती। कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने आपटेला ताब्यात घेतले। दरम्यान आपटेला ताब्यात कसं घेतलं, त्यावेळी नेमकं काय घडलं, घटनाक्रम काय होता आपण पाहूया। कुटुंबियांना भेटण्यासाठी जयदीप आपटे कल्याणमधल्या घरी आला। कसाऱ्याहून लोकलनं कल्याण स्टेशनला उतरत तो दूध नाका परिसरामध्ये आला। तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी घालून तो राहत्या घरी जात असताना बंदोबस्तावरच्या पोलिसांनी त्याला हटकलं। पोलिसांनी ओळखपत्र मागितलं आणि एकूण वर्णनावरून पोलिसांना हा जयदीप आपटेच असल्याचा संशय आला। पोलिसांनी त्याच्या नावाने आवाज दिल्यावर भेदरलेल्या अवस्थेत आपटे गयावया करू लागला। पोलिसांनी समजूत काढत त्याला ताब्यात घेतलं। घरी जाण्याचा आपटेचा त्यावेळी आग्रह होता। बघ्यांची गर्दी जमा झाल्याने आपटेला भेटण्यासाठी आई आणि पत्नी इमारतीखाली आले। पोलिसांनी आपटेला घरी न नेता इमारती खालूनच थेट डीसीबी स्क्वॉडकडे नेलं आणि त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली केलं। सुरेश काटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अपडेट देण्यासाठी। सुरेश, प्रज्ञा, खरं पाहिलं तर गेले आठवड्यापासून पोलीस जे आहेत ते जयदीप आपटे याच्या मागावरती आहेत। 5 ते 7 टीम ज्या आहेत त्या जयदीप आपटेला पकडण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या। मात्र कल्याणमध्ये देखील अशी एक टीम जी आहे ती तयार करण्यात आली होती। बाजारपेठ पोलीस गेल्या आठवड्यापासून त्याच्या घराच्या खाली त्याची सुरक्षा किंवा तो येईल की नाही यासाठी तिथे तैनातच होते। मात्र काल रात्री तो कसाऱ्यावरून कल्याणला आला आणि कल्याणच्या स्टेशनवरून तो रिक्षाने दूध नाक्यावरती आला आणि त्याच वेळी तो लपत छपत त्याच्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता। मात्र पोलीस त्या ठिकाणी होते। त्या इमारतीखाली प्रत्येक येणाऱ्या नागरिकांचं आय कार्ड चेक करूनच त्यांना इमारतीमध्ये सोडत होते। मात्र हा जयदीप जो आहे तो तोंडाला मास्क आणि डोक्यामध्ये टोपी, हातात 2 बॅग अशा अवतारामध्ये त्या ठिकाणी आला होता आणि त्याच्या घरच्यांना त्याला भेटायचं होतं। त्यावेळी त्या तैनात असलेले पोलीस जे आहेत त्यांनी त्यांना हटकलं आणि त्यावेळी तो भेदरलेल्या अवस्थेत होता, रडू लागला आणि पोलिसांना संशय आले की हा जयदीप आपटेच आहे। त्यामुळे पोलिसांनी त्याला आय कार्ड विचारलं आणि तो रडत असल्यामुळे पोलिसांनी संशय व्यक्त करून त्याला ताब्यात घेतलं, माहिती घेतली सगळी त्याची आणि त्याला नंतर डीसीपी स्क्वॉडकडे गेलं। मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बघ्यांची गर्दी देखील जमली होती। काही राजकीय मंडळी देखील त्या ठिकाणी येऊ लागली होती। हा सगळा अंदाज पोलिसांना आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोलिसांनी त्याला गाडीमध्ये बसवलं आणि डीसीपी स्क्वॉडकडे घेऊन गेले। त्यावेळेस डीसीपी सचिन गुंजाळ यांनी या सगळ्या बाबतीत चौकशी केली। कुठून आला, काय आला, सगळ्या चौकशा झाल्याच्या नंतर सिंधुदुर्ग पोलीस त्या ठिकाणी पोहोचली आणि सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यामध्ये त्याला रात्री देण्यात आलेला आहे। 11च्या दरम्यान त्याला देण्यात आलेला आहे। आता त्याला काही क्षणामध्ये तो सिंधुदुर्ग पोलीस त्याला घेऊनच येतील आणि त्या ठिकाणी त्याला कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे। बरोबर, आणि त्यानंतर आता पुढची कारवाई काय होते हेही पाहावं लागेल। धन्यवाद सुरेश दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान जयदीप आपटेला आज दुपारपर्यंत मालवण पोलीस स्थानकामध्ये आणलं जाणार आहे आणि या ठिकाणाहून सदाशिव लाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सदाशिव, आज मालवण पोलीस जयदीप आपटेला मालवणमध्ये घेऊन येतील, त्यानंतर पुढे काय काय कारवाई होण्याची शक्यता आहे? सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे याला मुख्य आरोपी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि गेले 10 दिवस जयदीप आपटे हा फरार होता। मात्र रात्री कल्याण पोलिसांनी जयदीप आपटेला जो आहे तो ताब्यात घेतलेला पाहायला मिळते। कल्याण पोलिसांचे उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या टीमने जयदीप आपटे याला रात्री ताब्यात घेतलं आहे आणि सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। सिंधुदुर्ग पोलीस रात्री कल्याणवरून सिंधुदुर्गच्या दिशेने निघालेले आहेत
आज दुपारपर्यंत सिंधुदुर्ग पोलीस जे आहेत ते जयदीप आपटे याला घेऊन मालवण पोलीस स्टेशनला हजर होणार आहेत। मात्र दुसरीकडे जर पाहिलं असेल तर डॉक्टर चेतन पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस कस्टडी जी आहे ती 5 सप्टेंबरपर्यंत आहे। आज दुपारनंतर चेतन पाटील याला देखील दिवाणी न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे दिवाणी न्यायालय चेतन पाटील यांच्या पोलीस कस्टडीत वाढ करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे मुख्य आरोपी असलेला जयदीप आपटे याला देखील पोलीस आज किंवा आज दुपारी जर आणलं तर त्याची चौकशी करून उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि जर लवकर आला तर दुपारच्या सत्रात जयदीप आपटे याला दिवाणी न्यायालय मालवणमध्ये हजर केलं जाणार आहे। सदाशिव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।